गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समस्त ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस अभिवादन केले। त्याचबरोबर दर्शन देखील घेतले। तसेच टेंभी नाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे दिघे साहेब अमर रहे अशा घोषणांनी टेंभी नाका परिसर दुमदुमला। यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, ठाणे लोकसभा प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मनेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, ऐरोली जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, दीपक साळवी, वसंत गवाळे, सहसचिव विश्वास निकम, प्रवक्ते अनिश गाडवे यांसह इतर शिवसेनेचे पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणे जिल्ह्याचं दैवत आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आज जयंती आहे आणि या दिघे साहेबांचं दर्शन घ्यायला, आमच्या देवताचं दर्शन घ्यायला या ठिकाणी इथं आम्ही आलेलो आहोत। तुम्ही बघितलं असेल, आज त्यांच्या विना एक दिवससुद्धा किंवा एक क्षणसुद्धा आम्ही त्यांना विसरू शकत नाही आणि ते आमच्या हृदयात आहेत। दिघे साहेब आमच्या हृदयात आहेत, सर्वांच्या मनात आहेत, सर्वांच्या तुम्ही बघितलं असेल, धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या दैवताच्या मार्गदर्शनाखालीच आज आमची ही वाटचाल चालू आहे। आमचे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर हे सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत। आज साहेबांचं दर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि आज बघितलं असेल तुम्ही त्या फोटोमध्ये, खऱ्या अर्थाने दिघे साहेबांच्या डोळ्यातून अश्रू त्या ठिकाणी येत आहेत। आज त्यांना सुद्धा बघितलेलं असेल, कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवणच होती की गद्दारांना क्षमा नाही आणि तुम्ही बघितलं असेल आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, शिवसैनिकांना त्रास देण्याचं काम चालू आहे, त्यांच्या घरादारांवरती नांगर फिरवण्याचं काम चालू आहे, त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकण्याचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे जे खरे सच्चे शिवसैनिक म्हणतात ते असूच शकत नाही। ज्या पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेऊन, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन ही मंडळी काम करत आहेत, परंतु दुर्दैव आहे, मला वाटते येणारी जनता आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब हेच त्यांना त्यांची जागा दाखवतील।